नमस्कार मित्रांनो, आज माझ्यासोबत आहे प्रफुल्ल उरकुडे. नमस्कार सर. नमस्कार. व आज आपण समजून घेऊया, की प्रफुल्ल सर जे सेलिब्रिटी फोटोग्राफर आहेत, त्यांची जी लाईफ जर्नी आहे ती कशी होती. प्रफुल्ल सर, तुम्हाला भेटून मला खूप आनंद होत आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, की तुम्ही जेव्हा या फील्डमध्ये आले, तर तुम्ही या फील्डमध्ये कसे आले? मी या फील्डमध्ये येण्याच्या मागचे एकच कारण होतं NSSचा कॅम्प. कॅम्पमध्ये मी गेलो. कॅम्प असते विद्यार्थ्याचा सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी. सगळे विद्यार्थी आपापली कला सादर करत होते. मला फोटोग्राफीचा छंद असल्यामुळे मी माझा मोबाईल होता माझ्याकडे. त्या मोबाईलमध्ये मी 1,500 फोटो टिपल्या हं, वृद्धाश्रमातील लोकांच्या. हं, त्यांचे हं, हावभाव जे आहे, ते हावभाव मी कॅमेऱ्यात टिपले हं, आणि म्हणजे असं समजा की मी तिथे गेलो हं. आणि तिथून फोटोग्राफर तिथूनच बनलो. अच्छा. हां. आजसाला कॅम्प गेला होता. मातोश्री वृद्धाश्रमातील लोकांचे मी फोटोज काढले होते. ते 1,500 फोटो प्रेक्षकांना एवढे आवडले, व्ह्यूअर्सना एवढे आवडले, की तिथनं पसंत करायला लागले हं, हं. लोकं मला. अशी ती सुरुवात झाली माझी तिथनं. अच्छा. व स्टार्टिंगमध्ये जेव्हा तुमच्याकडे कॅमेरा नव्हता, तेव्हा तुम्ही मोबाईलने फोटोग्राफी करायचे. तर बरोबर. तुमचा तो एक्सपिरियन्स कसा होता? मोबाईलने फोटोग्राफी करत असताना कसं असतं, की एक साध्या कॅमेऱ्यात फोटो काढणं म्हणजे कुठल्याही लायटिंग नाही, टेक्नॉलॉजी नाही, सेटिंग्स नाही, काही नाही. तर त्याच्यात तुमचे इमॅजिनेशन तुम्ही कसं त्या साध्या कॅमेऱ्यात खूप चांगल्या प्रकारे फोटो काढता हं, हं. आणि काय व्हिज्युअलाइज करता, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. अच्छा. आणि आजही फोटोग्राफीसाठी कॅमेरा हा महागडा महत्त्वाचा नसतो. बरोबर. म्हणजे खूप सारे म्हणतात, की फुल फ्रेम असायला पाहिजे, रेंज मोठी असायला पाहिजे. हं, हं. पण माझ्या मते फोटोग्राफी करायला कॅमेरा महागडा आवश्यक नाही. तुमचं व्हिजन हे सगळ्यात जास्त महागडं असायला पाहिजे. तुम्ही साध्या सोनीच्या सायबर शॉटमध्ये सुद्धा खूप छान फोटोज काढू शकता तुमच्याकडे व्हिजन असेल तर. बरोबर. आणि तुमच्या मतानुसार बेस्ट कॅमेरा कोणता? जसं आता ब्रँड जे आहेत ते खूप सारे आहेत. Nikon आहे, Canon आहे, Sony आहे, Fujifilms, Lumix वगैरे. तर यातला बेस्ट कॅमेरा जो आहे, आपल्याला जे स्पेशल आपल्याला करायचं आहे सेलिब्रिटी फोटोग्राफी, त्याकरिता आपल्याला बेस्ट कॅमेरा कोणता राहील? कॅमेरे सगळे आपापल्या ठिकाणी सगळे कॅमेरे बेस्टच आहे. हं, आता कुणी सगळेजण आपापल्या आवडी-निवडीनुसार ब्रँड निवडतात. बरोबर. आता प्रत्येकच कंपनी कॅमेरा छान बनवते आणि प्रत्येकच कंपनी आपलं बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. बरोबर. पण फोटोग्राफी कुठली असतो कॅमेरा महत्त्वाचा नसतो. मी अगोदरही सांगितलं, आताही सांगतोय. बरोबर. तुमचं व्हिजन हं, Nikon असू द्या, Canon असू द्या, Fujifilm असू द्या, Kodak असू द्या, हं, कुठलाही कॅमेरा असू द्या. हं, हं. तुमचं व्हिजन महत्त्वाचं आहे. अच्छा. कारण की प्रत्येक विद्यार्थी फोटोग्राफीमध्ये येणारा, हं, तो महागडा कॅमेरा घेईन असं नसतं. बरोबर. तो त्याच्या ऐपतीनुसार कॅमेरा घेतो. त्याला जेवढं अवगत असलं तेवढं. तर मला तरी वाटते की कॅमेरा कुठलाही असो, फोटोग्राफी छान करता आली पाहिजे. तुमचा आवडता कॅमेरा कोणता? माझा आवडता कॅमेरा मी Nikonवरही फोटोग्राफी केली, Canonवरही केली, Sonyवरही केली. हं. पण मला जी आहे, माझा जो अनुभव आहे, Nikonमध्ये शार्पनेस खूप छान आहे कॅमेऱ्याचा अच्छा. आणि Canonमध्ये कलर्स छान आहे. म्हणजे हे मी अनुभवलेलं आहे. हं. प्रत्येकाचा अनुभव वेगळा राहू शकतो. पण माझा अनुभव आहे Nikonचे शार्पनेस आणि Canonचे कलर. बरोबर. आणि Canonमध्ये डेप्थ ऑफ फील्ड खूप छान मिळतं. हं. तर Nikonमध्ये शार्पनेस खूप छान मिळतं. राईट. आणि आताचे जे न्यू कमर्स आहेत, जे न्यू फोटोग्राफर आहेत, तर त्यांना जर ह्या फील्डमध्ये एंटर करायचं असेल, तर त्यांना कोणत्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे? त्यांचं कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे आहे? यावर तुमचं काय मत आहे? सगळ्यात पहिले तर जे न्यू कमर्स या फील्डमध्ये येऊ इच्छितात, हं. सगळ्यात पहिलं तर त्यांनी वाचन करायला पाहिजे. बरोबर. कारण की कसं आहे फोटोग्राफी क्षेत्र म्हणलं तर जेवढं तुम्ही वाचन कराल, तेवढं तुम्ही इमॅजिन कराल. हं. जेवढं तुम्ही इमॅजिन कराल, तेवढं तुम्ही आपलं व्हिजनमधनं दृष्टीमधनं उतरवू शकाल. बरोबर. ठीक आहे. तर महत्त्वाचे नवीन जे फ्रेशर्स फोटोग्राफर आहेत, त्यांना मी एकच सांगितलं, पहिले वाचन करा. राईट. वाचन केल्यानंतर तुम्ही ऑब्झर्वेशन करा. हं, कारण की वाचन झाल्यानंतर ऑब्झर्वेशन फार महत्त्वाचे आहे. हं. ऑब्झर्वेशन झाल्यानंतर त्याच्या मागचे बारकावे शोधा. बरोबर. त्याच्यानंतर कुठेतरी तुम्ही फोटोग्राफी करा. राईट. असं माझं आहे. न्यू कमर्सला स्पेशली सांगणं आहे. त्यांच्याकरिता जे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असतो, की सेलिब्रिटींना अप्रोच कसं करायचा? कारण काय होतं, की जे न्यू कमर्स आहेत, त्यांना यातला काही आयडिया नसतो. त्यांचं कम्युनिकेशन स्किल तेवढं स्ट्राँग नसतं. राहिली कम्युनिकेशनची गोष्ट. कम्युनिकेशन स्किल जे स्ट्राँग बनतं, तुम्ही जेवढ्या नवनवीन लोकांना भेटता, त्यांच्याशी बोलता, हं, तर त्यांची बोलण्याची पद्धत काय किंवा त्यांचा स्वभाव काय, तुम्ही तुमच्या आयडियाज त्यांच्यासमोर कसे मांडता हं, किंवा तुम्ही काम कसं करून घेता त्यांच्याकडनं, हे हं. तुमचं स्किल असायला पाहिजे. अच्छा. सगळ्यात पहिले तर तुमचं बोलणं. तुम्ही कोणाशीही बोला तर ते एक रिस्पेक्टफुली बोलायला पाहिजे. हं.
कारण की समोरच्या व्यक्ती काय आहे काय नाही हे स्वतः थोडं माहिती करायला पाहिजे. नाही तर आजकाल कसं असतं, जे फ्रेशर फोटोग्राफर असतात सिनियर्स लोकांना रिस्पेक्ट देत नाही, बरोबर, त्यामुळे ते कसं मार्केटमध्ये टिकू शकत नाही. बरोबर. तर तुम्ही जेव्हा कुणालाही भेटता किंवा कुणाशी बोलता, तर तुमचं पहिली गोष्ट फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन तुमचं बोलणं खूप सुंदर असायला पाहिजे. हं. मला त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे, द्वेष आहे, पण शेवटी तुम्ही तो दाखवू शकत नाही ना. बरोबर. आहे की नाही? कारण की तुम्हाला जेवढे तुम्ही नम्रतेने काम कराल किंवा हं. नम्रतेने बोलाल, तेवढ्या कठीण कामही खूप सोपी होतात, बरोबर. असं माझं मत आहे. तुमचा फर्स्ट सेलिब्रिटी शूट कोणता होता? माझं सगळ्यात पहिलं सेलिब्रिटी शूटमध्ये 2019 मध्ये प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी जे प्रमोशन होतं, तेव्हा सोनाली कुलकर्णी नागपुरात आल्या होत्या. अच्छा. माझे मित्र जे आहे स्वप्नील बनसोड, ते इंटरव्ह्यू घ्यायला गेले होते त्यांचं हं, हं, चॅनल हं. आहे यूट्यूबसाठी. हं, हं. तर सोनाली कुलकर्णी मॅडम आल्या, माझ्या मित्राने इंटरव्ह्यू घेतला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी क्वेश्चनही खूप छानले, गौरी ती हिरकणी प्रवास आपला कसा राहिला, हा क्वेश्चन होता. हं, हं. हे सगळं झालं. झाल्यानंतर त्या बसल्या होत्या. मी त्यांना म्हटलं, की "बोलू का मॅडमला?" तर बोललं, "बोलून जा." मी सोनाली कुलकर्णी मॅडमला म्हटलं, "मॅडम मला तुमचे काही फोटोज काढायचे आहे, अच्छा. पोर्ट्रेट फोटोज काढायचे आहे. ठीक आहे, आता हे आहे धनत्रयोदशी आहे टाकायसाठी." तर त्यांनी मला परवानगी दिली. अच्छा. आता मुळात म्हणजे त्यांनी परवानगी देणं हे माझ्यासाठी खूप मोठ्या गोष्ट, म्हणजे एक लक समजा. बरोबर. कारण की एक साध्या फोटोग्राफरला एवढी मोठी अभिनेत्री जेव्हा स्वतःहून परवानगी देते, तेही नागपूरसारख्या शहरामध्ये, ही खूप मोठी गोष्ट असते. बरोबर. तर मला त्यांनी परवानगी दिली. मी त्यांचे खूप छान-छान फोटोज काढले. त्यांनी माझं प्रमोशनसुद्धा केलं. बरोबर. म्हणजे ते ध्यानीमनी नव्हतं, की असं काहीतरी घडेल. हं. मी कॅज्युअली गेलो होतो फक्त. हं, हं, हं. पण त्यांनी जे फोटोज, व्हिडिओज काढले, त्याच्यानंतर जे माझ्या मला एका रात्रीत स्टार बनणं किंवा एक कलाटणी मिळणं जीवनाला, हं, हं, हं. तसा मिळाला. जेव्हा त्यांच्या मी व्हिडिओ बाईट टाकल्या, फोटोज टाकले Instagramवर, हं. तर माझ्या शाळेतल्या शिक्षकांचे कॉल, मित्र-मैत्रिणींचे कॉल, हं, हं, हं. की प्रफुल्ल, आम्हाला नव्हतं वाटलं तू एवढं काहीतरी करणार आहे जीवनात म्हणून. पण अच्छा. त्यांना म्हणजे की जिद्दी आणि चिकाटी होती हे त्यांनाही माहिती होतं. मॅडमचा स्वभाव कसा आहे? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मॅडमचा स्वभाव कसा असते, त्या जर मूडमध्ये असल्या ना, फोटो, व्हिडिओज खूप छान, आणि प्रत्येक सेलिब्रिटीचा स्वभाव हा छान असतो. हं. तर तुमची पद्धत कशी आहे? तुम्ही कसं त्यांच्याशी कम्युनिकेट करता? कसं ट्युनिंग जमतं तुमचं? कसं बॉन्डिंग जमतं? त्याच्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. हं. आज खूप सारा वेळ असते की सेलिब्रिटीमध्ये ॲटिट्यूड नसते, पण मला तरी नाही वाटत. मी आता एवढ्या 500च्या वरती सेलिब्रिटीज झालेल्या आहे. हं, हं, हं. पर्सनली शूट केलं, पण मला तरी अजूनपर्यंत कुणाचा तसा ॲटिट्यूड दिसला नाही. अच्छा. मी जेवढ्यांकडे गेलो सगळ्यांसोबत मी हंबलच राहिलेलो आहे, हं, किंवा हं, तेही हं. माझ्यासोबत हंबल. इव्हन राजपाल यादव सुद्धा अच्छा. हंबल राहिले. CID मधले दयानंद शेट्टी सर, हं, हं, हं. त्यांनी मस्त खांद्यावर आठवून फोटोज, व्हिडिओज, कोणीच नव्हतं तेव्हा तिथे. राइट. तर तेव्हा छान फोटोशूट झालेलं. फोटोशूट करायसाठी तुम्ही कुठे-कुठे गेला आहात? कारण काय होतं, की प्रत्येक सेलिब्रिटी नागपूरला आहे ना, असं कन्फर्म नसतं. हं. राइट? तुम्ही कुठे-कुठे गेले आहात शूट करायसाठी? हा क्वेश्चन खूप छान होता, की सेलिब्रिटी नागपूरमध्ये नसतात आणि सेलिब्रिटी शूट करायसाठी मी कुठे-कुठे गेलो. मुळात म्हणजे सगळे जेवढेही सेलिब्रिटी आहे, मी नागपुरातच शूट केलेले आहे. अच्छा. त्यामध्ये सगळ्यात मोठा पाठिंबा होता नागपुरातल्या जेवढेही सिक्युरिटी कंपन्या, बॉडीगार्ड कंपन्या, हं, हं. रॉयल किंग झालं, लॉयन हार्ट झालं, IBF झालं, ह्या जेवढ्याही बाउन्सर कंपन्या आहेत, हं, हं. त्यांनी सगळ्यात मोठा मला सपोर्ट केलेला आहे. राइट. म्हणजे जेव्हा आम्ही फोटोज काढायचो, ते स्पेशली सेलिब्रिटींना सांगायचे, अच्छा. की हा एक फोटोग्राफर आहे, स्ट्रगलर आहे, याला तुम्ही फोटो काढू द्या. हं, हं, हं. ते माझ्यासाठी सेलिब्रिटींना सांगवायचे. अच्छा. तर जेवढे काही सेलिब्रिटी आहेत, ते मी नागपुरातच शूट केलेले आहे. वाह! खूप छान. हां, म्हणजे मॅक्सिमम सेलिब्रिटी नागपुरात. नागपूरच्या बाहेर मी केलेले असेल, म्हणजे मराठी इंडस्ट्रीपासून तर बॉलिवूडपर्यंत, पण नागपुरात शूट केलेले आहे. हं, हं, हं. आणि तेही सेलिब्रिटी इव्हेंट्ससाठी येत असतात राइट, महत्त्वाच्या म्हणजे. राइट, राइट. बरोबर? पण मी सेलिब्रिटी इव्हेंटमध्ये शूट नाही केले. मी पर्सनली शूट केले त्यांचे. अच्छा. हे सगळ्यात मोठं प्लस पॉइंट आहे नागपूरमध्ये, की अच्छा. नागपुरात पर्सनली खूप कमी फोटोग्राफरचं जे सेलिब्रिटींचे पर्सनल शूट त्यांना मिळतं नागपुरात राहून. राइट. कारण की नागपुरात सेलिब्रिटी फॅशन फोटोग्राफीचा क्रेज खूप कमी आहे. बरोबर. पण ते कसं, एक अक्षय टेंभुर्णे हं, त्यांनी झालं, एक मी झालो, आता एक रोहित वानखेडे सुद्धा आहे. यांनी हळूहळू सुरू केलेलं आहे. हं. मग हे म्हणजे पहिले तर आम्ही तिघंच होतो. हं, हं. त्याच्यानंतर ज्या फोटोग्राफर्सला कळले त्याच्यातले बारकाई, त्यानंतर ते लोक आले. हं. पण शेवटी कसं गुरु गुरुच असतो. बरोबर. तुम्ही आतापर्यंत एवढेच सेलिब्रिटींचे शूट केलेले आहेत. तर यातला जो आठवणीचा क्षण आहे, तो तुमचा कोणता असेल? असे तर भरपूर सारे आठवणीतले क्षण आहे, कारण की सगळ्यांशी माझं खूप छान जमतं. हं, हं. त्यात पहिला म्हणजे सोनाली कुलकर्णी मॅडम, बरोबर. दुसरा क्रांती रडकर वानखेडे, तिसरं अदिती गोवित्रीकर, चौथा CID मधले दयानंद शेट्टी सर, राधिका देशपांडे मॅडम, केतकी माटेगावकर. असे 10 ते 12 सेलिब्रिटीज असे आहेत जे आजही आठवणीत आहे, आणि हं. पर्सनल फोटोशूट केल्या.
म्हणजे केतकी माटेगावकर तर असं झालेलं आहे की ते लाईव्ह कॉन्सर्टसाठी आलेली होती, पण तिला मी तिचा जुना फोटो दाखवला 10 वर्ष अगोदरचा. म्हटलं केतकी मला तुझे फोटोज काढायचे आहे. ठीक आहे काढू म्हणे. म्हणजे इकडे ती स्टेजवर जायची आणि इकडे मी तिच्या फोटोशूट रूममध्ये करतो. असा म्हणजे तो आठवणीतला क्षण आहे. हं, हं. त्यानंतर क्रांती रेडकर वानखेडे मॅडमबद्दल सांगायचं झालं तर त्या खूप धावपळीत असतात, त्या नेहमी धावपळीत असतात. पण त्या काय करतात, किती जरी धावपळीत असल्या की प्रफुल तू अगोदर फोटोज काढ, बरोबर. असं असायचं. मॅडम फक्त 5 मिनिटं, ठीक आहे थांबते. मला ते 5 मिनिटं उशिरा जायचं, पण मी फोटोज काढल्यानंतरच जायचं. अच्छा. म्हणून त्या माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन पण आहे. नेहमी मला मोटिवेट करत असतात. इव्हन माझ्या वाढदिवसाला व्हिडिओ बाईटसुद्धा त्या देतात. हं. असं आमचं. तुम्हाला काय वाटतं सोशल मीडियामुळे जी आहे, आपला फोटोग्राफीची जी स्किल आहे, ते लोकांना, दर्शकांना दाखवणं खूप इझी झालेलं आहे व याचे प्रॉफिट काय काय आहे? नाही सर, महत्त्वाचं म्हणजे कसं असतं ना, आजच्या तारखेत एआय आलेला आहे. हं. पहिले एआय नव्हता. हं. आज जेवढाही जेनझी वर्ग आहे तो एआयवर काम बरोबर. करतोय, कारण की तो क्रिएटिव्हिटीकडे लक्ष कमी देतोय. बरोबर. तो अर्धा नशेत आहे. जेनझी वर्ग अर्धा नशेमध्ये आहे. हं. ठीक आहे, ड्रग्सच्या आहारी आहे. तर तो जेवढं पहिलेचा जो युवा विचार करायचा हं, हं. एआय यायच्या पहिले, तेवढा तो आता विचार करू शकत नाही. बरोबर. तर मॅक्झिमम गोष्टी एआयमुळे झालेल्या आहे. हं. तर एआयमुळे झालं, एआय हा तुम्हाला क्रिएट करून देऊ शकतो कुठल्याही गोष्ट, पण एआय हा इमोशन्स नाही आणू शकत. बरोबर. एआय म्हणजे तो त्याच्या विचाराने काम करतो, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स आर्टिफिशियलनुसार. हं. पण जेव्हा माणूस स्वतः व्हिज्युअलाइज करतो, हं. तर माणसाचे क्रिएशन हे स्वतःचे असतं, बरोबर. असं माझं म्हणणं आहे. हं. तर म्हणून मला तरी वाटते की एआय जरी आला, पण एआयचा दुरुपयोग पण होतो, सदुपयोग पण होतो. पण मेजर तुम्हाला कुठलंही काम करायचे आहे तर एआय वापरायला पाहिजे. पण प्रत्येकच मुली, मॉडेल्स हे ते एआय. आता पहा, खूप सारे सेलिब्रिटी एआय पासून चिडतात. त्यांना बरोबर. एआय नाही आवडत. हं. कारण की त्यांच्या वेळेस एआय नव्हतं ना, तर ते ओरिजिनल याच्यावर जास्त. आता मी जवळपास संजय खापरेंचे फोटो काढले. ते बोलले की मला नॅचरल फोटो काढ, मला एआय नको. हं. असंही असतं. तुमच्या यशाचं मेन रहस्य असं काय आहे? माझ्या यशाचे मेन रहस्य म्हणजे माझे आपण याला आई-वडील. लक म्हणू शकतो की तुमची मेहनत, की तुमचं जे बॉन्डिंग आहे, तुमचं जे ॲटमॉस्फिअर आहे, असं काही? कुठल्याही क्षेत्रात येणं म्हणजे तुमची मेहनती तेवढीच महत्त्वाची आहे, लक आहे तेवढंच महत्त्वाचं. शेवटी म्हणजे तुमचा ऑरा, तुमची संगत, हं. तुम्ही कशा लोकांसोबत तुमचं बसणं उठणं आहे. बरोबर आहे. आता माझ्या यशाच्या मागे माझ्या आईवडिलांचा सगळ्यात मोठा हात आहे, हं. माझ्या बहिणीचा हात आहे आणि दुसरं म्हणजे माझ्या शुभचिंतकांचा हात आहे. हं. माझे जे मित्रमंडळी आहे मी खूप कमी आहे, पण ते नेहमी मला या फील्डला घेऊन ॲप्रिशिएट करत राहिले. हं. नेहमी म्हणजे ऑडियन्स पसंत करो अथवा न करो, पण जे माझे जवळचे मित्र आहे हं. ते मला नेहमी ॲप्रिशिएट करत राहिले. आणि शेवटी कसं असतं, तुम्ही जर कुठे समोर चाललेले आहे, तुमच्या पाठीमागे बॅकबोन असायला पाहिजे की तू समोरच्या, मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. कारण की खूप साऱ्या लोकांची करण्याची, खूप साऱ्या विद्यार्थ्यांची काहीतरी नवीन नवीन करण्याची जिद्द असते, पण त्यांना ॲप्रिशिएशन मिळत नाही किंवा लोक पाय ओढतात, ह्या गोष्टी चालतच राहतात. माझ्यासुद्धा असं भरपूरदा झालं, पण मी कधी डगमगलो नाही. हं. आपल्या विश्वासावर नाही, आपल्या कलेवर मी स्वतःवर विश्वास ठेवला, बरोबर. मेहनतीवर विश्वास ठेवला. आणि लक फॅक्टर असते, पण लक तुमच्या कधी काम करते, तुम्ही जर कर्म चांगले कराल किंवा चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, हं. तेव्हा लक काम करते. हं. पण लक फॅक्टर मी म्हणतो की खूप कमी असते. हं. म्हणजे 60% लक असते, हं. 40-50-60%. बरोबर. बाकी तर मेहनत तुम्हाला करायची आहे ना. मेहनतीशिवाय काही होत नाही. मेहनतीशिवाय काही होत नाही ना. आजकाल कसं सगळं इझिली मिळालेलं आहे लोकांना. इझिली मिळाली त्याची व्हॅल्यू नसते शेवटपर्यंत. हं. असं. तुमच्याशी असं बोलून खूप छान वाटलं आज आम्हाला. तर आपण धन्यवाद नेक्स्ट सर. मला व्हिडिओमध्ये पुन्हा फार भेटूया. छान वाटलं की तुम्ही एवढे छान क्वेश्चन्स विचारले आणि मी थोडंसं धावपळीत होतो, पण तुम्ही माझ्यासाठी वेळात वेळ काढला आणि मला तुम्ही बोलवलं, त्याबद्दल आपण धन्यवाद. तुमच्याबद्दल पुन्हा डिस्कस करूया नेक्स्ट नक्की व्हिडिओ. सर, आवडेल मला. तुम्ही चला, नक्की thank you, बोलवा. sir. नक्की. थँक्यू सर. थँक्यू सो मच.